नमस्कार. अचानक गायकवाडांच्या घरात खूपच गोंधळ माजलेला असतो. सगळेजण खूपच हादरलेले असतात. निरूपाने तर जोरात हंबरडाच फोडलेला असतो, कारण देविका रक्तबंबाळ होऊन घरात आलेली असते. देविकाला खूपच लागलेलं असतं. त्याच वेळेला पंकज देविकाला बोलतो, "देविका, हे सर्व काय झालं?" तेव्हा देविका स्वतःशीच बोलते, "नाही, मी जर का सगळं काही सांगितलं तर माझं भांडं फुटेल. त्या मॅनेजरने मुद्दामून माझा ॲक्सिडेंट घडवून आणलाय, हे जर का कळलं तर उगाचच सगळेजण खूपच चिडतील आणि कदाचित पंकज पोलीस कंप्लेंटसुद्धा करेल. त्यापेक्षा नकोच." त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, "अगं, काय झालंय देविका? किती लागलंय तुला?" तेव्हा लगेच देविका म्हणते, "आई, अहो काही नाही. रस्त्यावरून येत होते तेव्हा पाय घसरून पडले." तेव्हा लगेच मीरा बोलते, "देविका गं, काय बोलतेस तू? पाय घसरून पडणं वेगळं आणि हे एवढं लागणं वेगळं. अगं, जरा तरी विचार कर, तू काय बोलतेस या गोष्टीचा." तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, "गप्प बसशील का तू? आता यात सुद्धा तुला काही ना काहीतरी शोधायचं आहे का? जरा तरी माझा विचार कर." त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, "देविका अगं, तुझाच विचार करून सांगते. बाईसाहेब, आता तुम्हीच बघा. देविकाला ज्या पद्धतीने लागलंय ते खरोखर खरचटलेलं वाटतंय का?" तेव्हा लगेच देविका बोलते, "उगाच आईंचे कान भरायची गरज नाही." तेव्हा लगेच निरूपा बोलते, "देविका अगं, देविका शांत हो. तिने जरी माझे कान भरले ना तरी मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय की तुला एवढं कसं काय लागलं." तेव्हा मात्र देविका खूपच हादरलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, "अगं, ते सगळं जाऊ देत. आधी डॉक्टरांना बोलवा आणि तिच्यावरती उपचार सुरू करा." तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, "बाबा बाबा, मी ठीक आहे. बाबा, काळजी करायची गरज नाही." त्यावेळेला आजी बोलते, "देविका, अगं, तुला जरी वाटत असेल ना की आम्ही तुझी काळजी करू नये, तर अगं नीट वागत जा ना गं बाई. का असं वागतेस? का आमच्या मनाला हुरहुर लावतेस?" तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि बोलते, "आजी प्लीज, मी नाही सांगितलं तुम्हाला माझी काळजी घ्यायला. आजी, जरा तरी विचार करा तुम्ही." त्यावेळेला लगेच आजी बोलते, "देविका, अगं काय बोलू मी तुला? देविका, खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे तुझ्याशी कसं वागावं ते. तरीसुद्धा एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी या सर्व गोष्टींसाठी तुला माफ करणार नाही. कारण मला माहिती आहे ना तू किती खालच्या पातळीला जाऊन उतरू शकतेस." तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, "गप्पा बसा सर्वांनी. काय चाललंय सासूबाई तुमचं? तिला लागलं ते राहिलं बाजूला आणि तुम्ही मात्र तिच्या चुकाच काढण्याचा प्रयत्न करताय." तेव्हा लगेच आजी बोलते, "काय आहे ना निरूपा, तुला जरी वाटत असेल ना देविका खूपच सोज्वळ आहे, खूपच साधीभोळी आहे, तरी ही मुलगी कशी आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे." तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, "आई आई अगं शांत हो. कशाला उगाच विषय ताणतेस? आणि तसं पण आई, तिला लागलंय याचा विचार आपण नको का करायला?" तेव्हा लगेच आजी बोलते, "सुध्या, अरे तू ना खूपच साधाभोळा आहेस. अरे मला नाही वाटत हिला काही लागलंय. ही मुद्दामून हे सर्व करून आले जेणेकरून सत्याचा राग ओढवणार नाही, जेणेकरून सत्या घरातली जबाबदारी घेईल आणि ही मात्र तोंडावर आपटेल. बरोबर ना देविका? तुला तर असंच पाहिजे ना?" त्यावेळेला लगेच देविका बोलते, "खरं सांगायचं तर प्लीज, तुम्ही माझा रागराग करता ते मला कळतं. पण जरा तरी माझा विचार करा. मी मुद्दामून काहीही केलेलं नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही आहे." तेव्हा मात्र खूपच राग मीराला आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, "संपलंय सर्व. आता काय करू तेच कळत नाही. पण एकच गोष्ट सांगेन, देविका, तुला जे काही लागलंय ते भयानक आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊया का?" त्यावेळेला सत्या बोलतोय, "ए धूमकेतू, तुला कशाला नको त्या गोष्टीत नाक खुपसायला पाहिजे? हा बबडे आहे ना, हा जाईल घेऊन." तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला पंकज खूप घाबरतो आणि म्हणतो, "हो हो, नेईन ना मी तिला डॉक्टरकडे. तुम्हाला कोणालाच काळजी करायची गरज नाही." त्याच वेळेला लगेच निरूपा स्वतःशीच बोलते, म्हणे, "मी नेईन तिला. पैसे तरी आहेत का 4 खिशात? खरं सांगायचं तर हा मुलगा कधी सुधारणार देव जाणे. पण काहीही झालं तरी या माणसाला मी सोडणार नाही."
तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, आई निदान तुम्ही तरी असं बोलू नका. आई निदान तुम्ही तरी त्यांचा विचार करा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, खरं सांगायचं तर निरूपा, अगं जरा विचार करून बोल की गं. अगं असं कसं काय बोलू शकतेस निरूपा, अगं कसं कसं बोलवतं तुला असं. त्यावेळेला निरूपा बोलते, खरं सांगू का, माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही. जिच्यावरती विश्वास राहिला तिने तर धोका दिला आणि मला तर आता या विषयावर वाद घालायचाच नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव मोठ्याने बोलतात, एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही शांत करणार नाही. एकेकाची मी वाट लावेनच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र सुधाकरला खूपच राग येतो. सुधाकर खूपच चिडचिड करत असतो. तो मोठ्याने बोलतो, आता काय करावं तेच कळत नाही आहे मला. पण एक गोष्ट मात्र नक्की, आता विषयाची अशी सुरुवात झाली की बस, आता तर हा विषयच मला इथे काढायचा नाही आहे. तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो आणि सुधाकरराव बोलतात, निरूपा, तू सत्य आणि पंकजला त्रास देण्यासाठी घरातून प्रयत्न करतेस. निरूपा, तुझ्या गावगुंडांना थांबव, नाहीतर त्यांची अवस्था खूपच बिकट करेल. त्यावेळेला मात्र निरूपा मोठ्याने बोलते, खरं सांगू का, आत्ता तर मला या विषयावर वाद नाही घालायचा. कुणाचे गावगुंड? मी पाठवले होते का ते गावगुंड? त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, अगं तुझ्यामुळेच हे सर्व घडतंय. तुझ्या सुनेच्या पाठी असेच गुंड लागले नाही तर तुझ्या सुनेनी नक्कीच कुठून तरी कर्ज घेतलं असणार, म्हणूनच त्यांच्या पाठी गुंड लागले. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, काही काय बोलतो सत्या? त्यावेळेला सत्या बोलतो, का गं तुझी बोबडी वळाली का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी या विषयावर तुला माफ नाहीच करणार, पण आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जायचं. तेव्हा लगेच देविका बोलते, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा रिया बोलते, तुला जावं लागेल देविका, तू फसवणूक केलीस आमची आणि या फसवणुकीला माफी नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव मोठ्याने बोलतात, आता सर्व काही संपलं, आता विषयच कट झाला. खरं सांगायचं तर देविका आणि निरूपा, तुम्ही दोघेही उद्यापासून घरातून बाहेर पडायचं नाही. तुमच्या बेडरूममध्येच तुम्ही बसायचं. तुम्हाला तिथे सगळं काही दिलं जाईल. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, पण बाप, अरे तुला कळतंय का? त्यावेळेला निरूपा बोलते, तुला नाही कळणार सत्या, पण ही शिक्षा त्यांना लागू पडली पाहिजे. ही शिक्षा जर का त्यांना सहन करता आली तर सगळेच प्रश्न सुटतील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सुधाकररावांनी आणि पंकज देविकाला तिच्या कर्माची अद्दल घडवली का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.